काकासाहेब कुलकर्णींकडे आपण जाऊया। काकासाहेब, शेवटचे आकडे बघून भाजप आणि काँग्रेस समसमान आकडे बघून बरेच वर्ष झालेली आहेत आणि आता पुन्हा एकदा सध्या तरी दिसत आहे, हे बदलू शकतं, मात्र सध्या तरी काँग्रेस भाजप समसमान चित्र असताना दिसतंय। कसे बघता आपण याकडे, आपली प्रतिक्रिया? आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी, विशेषतः मोदी सरकारने या भारतातल्या नागरिकांना मोठं स्वप्न दाखवलं होतं, परंतु 10 वर्षानंतर या भारतातल्या लोकांच्या पदरात पडलं काय, तर ती पडली निराशा, ती पडली चिंता। त्यामुळे निश्चितपणे सगळं जनमत या देशातलं काँग्रेसच्या बाजूने, विरोधी पार्टीच्या मानून आहे। त्यामुळे भाजपापेक्षा जास्त सीट महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे येतील, परंतु देशात सुद्धा आम्ही निश्चितपणे जेव्हा 15-16 फेऱ्या क्रॉस होतील, म्हणजे दुपारची 2-2:30 वाजायला चालू होतील, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की इंडिया आघाडी ही एनडीए पेक्षा पुढे गेलेली असेल। त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा भ्रमनिरास 400 पार 300 पार, आता त्यांना ते सरकार ते बनवू शकतील का नाही इथपर्यंत येऊन थांबलेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे खूप मोठा कौल जनतेनं, या जनमानसांकडून, या जनतेनं सर्वसामान्यांचा कौल या विरोधी पक्षाला म्हणजे आमच्या इंडिया सरकारला दिलेला आहे।